हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम रेकॉर्डिंग लावले का? हरे कृष्णा होत आहे, लावले लावले. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, कुंडलीक वरदारी विठ्ठल गीतादेव तुकाराम, विनायकं गुरुलोकी साकरे नाम स्तुतं, येषां चरण सान्निध्यात् सेवा मुक्ता भवन्ति, साकरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धनि मुक्ते, ज्ञान प्रताप विलसत्वचनामृतंचे, अद्वैत भाव पटुता हित बुद्धि रहस्य, ज्ञानेश्वरस्व भगवान् तीर्णयेव, श्री रंगनाथ गुरुराज नमस्तुभ्यं. जेने भ्रांती पासून हिरतले, गुरु वाक्य म्हणत होतले, मग आत्मस्वरूपी घातले हरवनिया. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा असणारा हा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वरी ग्रंथातील आपण आज निवडलेली ओवी म्हणजे 5व्या अध्यायातली 7व्या श्लोकातली पहिल्याच क्रमांकाची ओवी ही. त्या ओवीवर आता आपल्याला जसं समजा एक छोटासा बोलण्याचा एक प्रयत्न आहे माझा, कारण आता ते सगळ्याच म्हणणं होतं की तुम्ही बोला, तुम्ही करा प्रवचन शावादे. चला आता जसं आपल्याला बुद्धीला जमन तशा पद्धतीने एक चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तर आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, जेने भ्रांती पासून हिरतले, गुरु वाक्य म्हणत होतले, म्हणून आत्मस्वरूपी घातले हरवनिया. तर इथं काय म्हणाले ज्ञानेश्वर महाराज की जेने भ्रांती पासून हिरतले, गुरु वाक्य म्हणत होतले. आता भ्रांती, नेमकं भ्रांती म्हणजे काय? भ्रांती म्हणजे काय? भ्रांती कशाला म्हणायचं आहे की नाही? की आता बरं एक इथं समजा दुर्लभ असणारी गोष्ट म्हणजे कोणती गोष्ट घडली की आपल्याला काय झालं, मनुष्य देह मिळाला. काय महत्वाचं म्हणजे काय झालं की आपल्याला न घडणारे उपाय घडू आले. जे उपाय मध्ये दुर्लभ आहे, काय मनुष्य देह कसा आहे तर दुर्लभ आहे की नाही? मनुष्य देह असा भेटत नाही. मनुष्य देह मिळण्याकरता काय व्हावं लागतं की आपलं पाप पुण्य ज्या वेळेस समान होत त्यावेळेस मनुष्य देह मिळतो, नाही तर मनुष्य देह असा मिळत नाही. कारण की पाप पुण्य समान समी तेच पावीचे कर्मभूमी आहे की नाही? म्हणजे पाप पुण्य ज्या ज्या वेळेस समान होत त्याच वेळेस समजायचं की मनुष्य देहाची भेट होती, अन्यथा होणं शक्यच नाही. कारण अन्यथा मग काय की माग आपल्याला माहित नाही का किती, समजा आपण माग किती जन्म आपले झाले असते ना आपल्याला माहिती आहे का? नाही. आणि पुढे बी किती जन्म होते हे कोणाला माहिती आहे का? पण आता इथं जर आपल्याला मनुष्य देह मिळाला तर या मनुष्य देहानं काय करता येतं आपल्याला की परमात्मा प्राप्ती करून घेण्याचं हे साधन आहे. काय मनुष्य देह म्हणजे इतका चांगला आहे, या मनुष्य देहानं कोणती गोष्ट न घडवती उपाय घडवावे. की जी गोष्ट न घडणारी आहे ती गोष्ट त्या मनुष्य देहात घडते आहे की नाही? की आता इथं काय आपल्याला बुद्धी आहे,
इथं मनुष्य देहात बुद्धी कशी आहे, चांगली बुद्धी आहे. मग ह्या बुद्धीनं आपण विचार केला पाहिजे. या बुद्धीनं काय केलं पाहिजे, विचार केला पाहिजे की आपल्याला सार काय आसार काय हे आपल्याला काय होतं, ह्या बुद्धीनं निवड करता येते, है की नाही. निवड करता येते या बुद्धीनं आपल्याला. म्हणून मग सार आसार, कारण की इथं बुद्धी जे काय विवेक म्हणते, बुद्धी कशी इथं मनुष्य देहामध्ये बुद्धी जे काय विवेक म्हणते, आसार सांडोनी सार धरी मनाच्या सकळ वृत्ती विवेक स्थिती आवरून, है की नाही. बुद्धी इथं काय करतात, आपल्याला विवेक करता येतो. सार आसार काय, आसार आहे सार काय, तर आसार असणारा काय हा संसार आहे. संसाराला काय मानलं पाहिजे, आसार. आणि सार काय असं तर परमात्मा देव, है की नाही. कटतो संसार इथे सार अगवंत, है का नाही. तर इथं काय झालंय की समजा संसार कसा आहे, आसार आहे, हे आपल्याला ह्या बुद्धीनं इथं ओळखू येतं. काय होतं, ओळखू येतं. मग असं आपण काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. या बुद्धीनं काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. पण आता काय व्हायला की इथं आपण बुद्धीनं पाहिजे जो विचार तो करायला तयार नाही. आपण काय करायला तयार नाही, आपल्या जे हिताचं आहे, आपल्या जे कल्याणाचं आहे ते आपण घ्यायला तयार नाही. कारण काय व्हायला की आपल्याला जे हे दिसणार आहे, तर त्यालाच काय व्हायला, अनंत जन्मी म्हणजे आपण जे जे समजा माग त्या संस्काराने ते जे घडत त्या देहाला मी म्हणणं अनेक जन्मामध्ये घडत नाही. मागच्या जन्मामध्ये त्यावेळेस आता समजा आपण इतर पशु प्राण्याच्या ह्या जन्मामध्ये देहाला मीच म्हणत होतो का नव्हतं, का तिथं मी परमात्मा अशी ओळखण्याची सोय होती का. मग इथं नाही का. पण आता इथं आल्यावर कसं झालंय, इथं बी देहाला मीच म्हणायला, इथं आल्यावर बी काय व्हायला, देहाला मीच म्हणायला. माझा इथं संत काय सांगायचं, बाबा तुम्हाला इथं चांगली बुद्धी मिळालेली, मग या बुद्धीनं काय करा तुम्ही की परमात्मा प्राप्ती करून घ्या. या देहाला मी, ज्याला तुम्ही मानता तो कसा आहे, देह कसा आहे, तर देह म्हणजे बदलणारा. देह कसा आहे, बदलणारा. मी कसा आहे तर न बदलणारा, आहे का नाही. बदलणारा कशामुळे म्हणायचं याला, की आता हे जर याच्याकडे जर आपण पाहिलं, देहाचा जर आपण देहाच्या बाबतीत जर विचार केला, तर देह बदलणारा कसा. आता आपण बघितलं, आपलं लहानपण कोणी पाहिलं, दुसऱ्यानं पाहिलं का आपण पाहिलं. आपलं लहानपण कोणी पाहिलं, आपणच पाहिलं. मग आपलं लहानपण आपण पाहिलं म्हणजे मग लहानपण आपलं कसं झालं, आता आहे का होती, आता आहे का नाही. बरं आता समजा हे तरुणपण बी, आता समजा तरुणपणात बी याचा काय झाला की रोज बदल झालाय, आहे का नाही. हे काय झालंय, आता रोज बदल झाला. की असं नाही की याचा बदल असं म्हणलं आपण समजा 8 रोजाला आणि 4 रोजाला, असं नाही. याचा बदल म्हणजे क्षणाला याचा बदल झाला. माशी पंख पाखडे तो हे कोटी वेळा घडीमुळे, कारण याची घडमोड सारखी सतत घडमोड चालली. मग आता याचं आपण तरुणपण बी पाहिलं आणि याचं म्हातारपण बी. मग आता आपण काय झालं, या तिन्हीला बी कसं पाहिलं, आपण पाहिलं म्हणल्यावर मला याच्या नादी लागायचं काम आहे का नाही. तरी पण काय झालं, आपण म्हणलं तरी पण याचा नाद सुटायलाच नाही. याचा नाद कशामुळे सुटणार आपल्याला, की आनंद जन्माचे संस्कार असल्यामुळे. मग आता इथं आपल्याला ओळखू येतं, तर मग या देहाचं काय झालं पाहिजे, की देहाला मी म्हणणं ते सुटलं पाहिजे. देहाला मी म्हणणं काय झालं पाहिजे, तर सुटलं पाहिजे. आणि ते देहाला मी म्हणणं सुटत असत कधी, संत संगतीत बसल्याच्या नंतर. देहाला मी म्हणणं कधी सुटल, तर संत संगतीत बसल्याच्या नंतर. कारण आपल्याला हे देह कसा आहे तेच कळायला तयार. तर देहाकडे जर पाहिलं आपण, तर देह पुन्हा होतो कसा आहे, की देह म्हणजे पंचमहाभूताचा आहे की नाही. पंचमहाभूताचा आहे, बदलणार आहे देह. आणि आपण न बदलणार आहे इथं. तर मग आता न बदलणार आहे, मग न बदलणारा कोणाच्या नादी लागला, बदलणाऱ्याच्या नादी लागला. जसं आता 2 जण सोबती होते, सोबती होते, तर मग आता ते एक सोबती असं बैलगाडीने करू लागला, तर दुसरा सोबती अरे पाय चालल्यापेक्षा चल बैलगाडीत बसून जाऊ. काय म्हणू लागला तो, बैलगाडीत बसून जाऊ. आता ते दुसरा त्याला पण लागला, अरे बाबा बैलगाडीत बसून जाऊ तू म्हणायला, पण मला तर ती गाडीत दिसाना, गाडीत दिसना. गाडीत
तिसरा म्हणल्यावर मग आता ते म्हणला अरे ठीक आहे गाडी धड मला दिसायला उघड ते म्हणला नाही रे तुम्ही सांग मग ते म्हणला गाडी कुठे आहे मग आता याला काय केलं त्यानं त्या गाडीच्या चाकावर हात ते म्हणला अरे हे तर चाक आहे गाडी कुठे तिथं चाक आहे त्यानं त्या दांडीवर हात ठेवला ते म्हणा अरे ही दांडी ही गाडी नाही मग आता हे कसं झालं की अनेक तुकड्याचं मिळून एक झालं शरीर कसं झालं अनेक तुकड्याचं मिळून एक झालं मग असं तुकड्याचं आपल्याला कळालं पाहिजे काय झालं पाहिजे हे शरीर कसं आहे तुकड्याचं म्हणजे पंचमहाभूताचं आहे की हे कशापासून पृथ्वी पाणी अग्नी वारा आकाश सगळे या शरीराच्या ठिकाणी आहे का शरीर कशापासून या पंचमहाभूतापासून शरीर झालं आणि मग आता शरीर पंचमहाभूतापासून झालं म्हणल्यावर मग आता शरीर आपल्याला जे आपल्याला समजा आता कळण्यात आलं शरीर मग आता ते कळण्यात आलं म्हणलं आपण त्याच्या नादी लागायला पाहिजे पण आता त्याच्या नादी लागायला आपण त्याच्या नादी लागायला ते कळण्यात आलं त्याच्याच नादी लागल कारण आपल्या ठिकाणी काय ते म्हणजे द्यायला मी म्हणण्याचं सुटन जशाच तसं आपण लक्षात घ्यायला तयारच होत नाही कारण पशु पक्ष्याचा इतर देहामध्ये पशु पक्ष्याच्या ठिकाणी बी व्यवहार घडते ना तसं आता प्रत्येक जीवाला व्यावहारिक जे आपलं प्रापंचिक जे ज्ञान आहे ते प्रत्येक जीवाला नाही आहे की नाही आता जसं पावसाळा जवळ आला की पाखरं काय करत असते आपल्यासाठी घरट तयार करते की नाही ते घरट पुन्हा किती मजबूत असतं ते घरट की जेणेकरून त्याच्या पिलाला तिथं पाऊस लागला नाही पाहिजे की ऊन लागलं नाही पाहिजे असं करत नाही ते पक्षी तयार करत पक्षी घर जसं तयार करत ते काय त्या घराला त्याला मी म्हणूनच करत का कसं करत आणि आपण तसंच करायला का नाही आपण तरी ते घरट तयार केलं आता हे घरट काय म्हणून ह्या घरामध्ये मला सुख मिळेल काय होय ह्या घरामध्ये सुख मिळेल अशा अपेक्षेनं त्याने काय केलं त्याने बी काय केलं हे घर म्हणजे संसार काय म्हणायचे ते संसार म्हणजे संसार जे या संसाराचाच काय झाला इथं भ्रम झाला काय झाला संसाराचाच भ्रम झाला कारण त्याला खरं लक्षात येईन कशामुळे येईन तर हे संसार म्हणजे माया आहे की नाही संसार म्हणजे काय माया माया कशी असती तर तिला काय म्हणायचं की ती असून तिचं कसं आहे की ती आपल्याला जरी समजा आता दिसायली बर का दिसायली पण तिचं काय आहे की कशाची कसं बी दाखी त्याला काय म्हणलेलं की जग भुलवी जग भुलवी माया कशी आहे तर जग भुलवी नाही हिलाच माया मानलेलं आहे कारण ही कशाची कसं बी आपल्याला जे खरं आहे ते खरं आपलं स्वरूपापर्यंत जाऊ दे का आपल्याला जर आपली ओळख करून घ्यायची म्हणलं तर काय बंधन आहे आपल्याला मायेचं बंधन जीव कशात अडकलेला आहे मायेत अडकलेला आहे म्हणून जीवाचं काय झालं पाहिजे की ही जे माया आहे ती माया कळाली पाहिजे ही माया म्हणजे की ह्या मायेला की ह्या मायेसारखा मी नाही है की नाही कल्पना अविद्या तिने झाला है की नाही माया म्हणजे एक कल्पना आहे ना कल्पना खरी असते कल्पना म्हणजे तोच भ्रम आता जसं समजा आपण एक मर्गजळ आहे मर्गजळ काय आहे की मर्गजळावर आपण कशाची कल्पना केली पाण्याची कशावर कल्पना झाली ती मर्गजळ आणि मग ते पाणी खरं असतं का मर्गजळात पाणी आणि दिसायला तर लांबून कसं दिसतंय पाण्यासारखं उभं जण काय पाणीचे मग त्याच्यामध्ये ते अडकत नाही पाणी अरे अडकतच नाही कोळ त्याला आता मिळेल मग मिळेल ऊर कुठून मग पण पाणी कुठं पाणी नाहीच ना ते तसं इथं मनुष्य देहामध्ये कळतं का नाही मग तसं जो भ्रम आहे तो भ्रम ओळखतो नाही आपल्याला मग इतर देहामध्ये ओळखू येतो का नाही म्हणून मनुष्य देहात जी बुद्धी आहे तशी बुद्धी पुन्हा नाहीच दुसरीकडे दुसऱ्या देहामध्ये पाहतो मी तिथं निश्चय काय आहे की आहार भय निद्रा सर्व योनी समसमान मनुष्य देहीचे ज्ञान
काही अधिक जाण सर्वथा. मनुष्य देहामध्ये असं ज्ञान आहे, या ज्ञानानेच काय की आपल्याला म्हणजे आपल्या स्वरूपाची ओळख करून घेता येते. फक्त आपल्याला काय करावं लागेल किंवा संत संगती केल्याशिवाय जमणार नाही. आपल्या मनाने जर आपण करू लागलो तर आपल्याला तो परमात्मा जाणणारच नाही. कारण आपल्या मनाने जर आपण केलं तर मग आपल्या इतर आपल्या घरी बसल्या बसल्या आपला उद्धार झाला. ग्रंथाची काय गरज पडली असते. त्याच्यामुळे आपल्या मनाला काय की संत संगतीमध्ये आणलं पाहिजे. मनाला संत संगतीत आणलं मग संत संगतीमध्ये आल्याच्या नंतरच काय होतं की जो भ्रम मनाच्या ठिकाणी झालेला आहे बिघाडेल काय मन. भ्रम कशामुळे झाला मनामुळे. मग आता दुरुस्ती कोणाची करायची मनाची आहे का नाही. सगळ्यांचे काय आपल्याला समजा जिकडे तिकडे बेजार कशामुळे व्हायला आपण मनामुळेच. मग आपल्याला दुरुस्त काय करावं लागेल मन. तर मग मन कुठे आणावं लागेल आपल्याला संत संगती. संत संगतीमध्ये आणलं मध्ये काय होईल आपल्याला की संत संगतीमध्ये कळण की तू मन मी हेच करी माझी भजनी प्रेम धरी मज सर्वत्र नमस्कारी मज एका दे. संत संगतीमध्ये आल्यावर संत संगतीमध्ये आले त्या मनाला कळत असते मनाला शिकवित असते. त्या मनाला काय आहे उपदेश की हे मना तुझ्याच्या नादी लागला ते बघ कसं आहे आणि तू कसा आहे. तू कसा आहे तर तू म्हणजे त्या मनासारखा नाही. तू कसा आहे मनासारखं नाही. मन काय होतं की मन बी कसं आहे की मन म्हणजे की मनात कळतं. फक्त मनात काय होतं कळतं. पण कळणारा जर आपण विचार केला तर कसं आहे मनावर वेगळं आहे. पण आपल्याला काय होतं नाही मनच सगळं खटपट करायला. मन काय करायला बेजार काय करायला मनच करायला. बेजारी कशामुळे चालू आहे मनामुळे चालू आहे. म्हणून मग आता काय करायचं मनालाच नीट करायचं आहे की नाही. मनालाच काय करायचं नीट करायचं. त्या मनालाच काय करायचं शिकवायचं. काय करायचं मनाला ज्या भ्रांतीमध्ये मन अडकलं भ्रांतीमध्ये अडकलं ना मन की या मायेमध्ये अडकलं. आणि भ्रांतीमध्ये काय जसं तसं न कळणं. जसं अहो दोरा अंगी सर्प नसे त्यावरी तो भ्रम भासे त्या दोरात ते सर्प खुशे तू कोण आहे ते मिथ्या. काय झालं काय होतं मंद मंद ज्या वेळेस समजा असा अंधार पडायला धड दिवस बी नाही आणि रात्र बी नाही आहे की नाही. तिने सांजेच्या वेळी आपण असे रस्त्याने चाललो आणि रस्त्यावर उगच काय असं लांबलंच एखाद्या चिपाट म्हणा किंवा दोरी म्हणा रस्त्यावर अशी पडलेली होती. मग त्या दोरीवर काय केली आपण कल्पना केली. आता चाललो दोरी कल्पना अरे बाबा केवढा मोठा नाग आहे त्याला भेलू द्या मागून मला मरत होतो म्हणलं आता पाय पाड असतो. काय झालं असतं म्हणलं मरत होता आता पाय पाड असतो. आता काय झालं त्याला की दोरी रूपानं न कळाल्यामुळं तिथं काय झाला सर्पाचा भ्रम झाला. कशाचा भ्रम झाला सर्पाचा भ्रम झाला. बरं सर्प होता का आता जर आपण विचार केला तर दिसायला का नाही दिसायला दोरी असायला दोरी. पण कल्पना कशाची केली सर्पाची. मग कल्पना कशी होईल तरी का खोटी. कल्पना जर म्हणलं तर कल्पना मग खोटी आहे का. मग ती कल्पना आपल्या लक्षात आहे की इथं दोरी रूपानं कळाली पाहिजे. मग तसं इथं समजा मी कसा आहे तर मी म्हणजे मी त्या याच्यासारखा नाही या देहासारखा नाही. हे कसं आहे जाणण्यात येणार आहे की नाही आणि मी जाणणार आहे की नाही. म्हणून काय त्याच्या सापेक्ष देहाच्या सापेक्ष म्हणजे हे देह जाणण्यात येणार म्हणून मी कोण आहे जाणणार आहे. तसं मग मला ती दोरी केव्हा कळाली आपल्याला ज्या वेळेस कोणतं ते मागता आला आणि त्यानं काय केलं बॅटरीचं फोकस आणलं. बॅटरीचा उजेड प्रकाश आहे की नाही. त्या प्रकाशात काय झालं त्याला नीटनेटकं कळालं. आणि मग त्याला मग भीती वाटली का त्याची. त्याच्या ठिकाणी जे काय अनेक प्रकारच्या कल्पना होत्या म्हणला मरच पाहत नाही. मग त्या काय होत्या त्याच्या ठिकाणी कल्पना होत्या. मग कल्पना कधी गेल्या की नाही त्या कल्पना कशामुळे गेल्या प्रकाशामुळे.
गेल्या तिथं प्रकाश पडला ना, ज्ञान प्रकाश म्हणायचे त्याला. कोणता? ज्ञान प्रकाश म्हणायचं. ज्ञान म्हणजे त्या दोरीचं ज्ञान झालं की नाही, कोणामुळे झालं? प्रकाशामुळे. हा काय का नाही. मग तसं मला इथं काय झालं पाहिजे की मी स्पष्ट करावं, मला मी जशाच तसा कळालं पाहिजे. कारण मला मी जशाच तसा कळलो की मग काय होईना आपलं, जे आपण ज्याला की पुन्हा जे आपण ह्या संसाराला जे आपलं सत्यत्व आपण समजलेलं आहे, त्या संसारातून मग आपल्याला सुटता येणार नाही आणि इथं आता सुटता येत. म्हणून आपण काय करायचं, करून घेतलं पाहिजे संत संगतीला. हा काय की नाही. पण आता संत संगती केल्यावर संत सांगतात का नाही, काही कमी पडतात कशाच. हा फक्त काम तसं जाऊन बसायची आवडी. संत संगतीमध्ये नुसतं जाऊन बसायची आवडी. बसलं की लगेच डायरेक्ट सांगितलं की तू कसा आहे, तू न मारणार आहे. ऐक नाही, हे कसं आहे, ते मारणार आहे. ऐक नाही, हा तू कसा आहे तर न जन्माला, याचा जन्म आहे, याची उत्पत्ती आहे. ऐक नाही, शरीराची काय उत्पत्ती. संत काय म्हणजे उपजेते नाशी, नाशिले ते पुनरपी दिसते. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. ऐक नाही, मग भ्रम सांगितलं. याचं काय उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि नाश, लय म्हणा किंवा नाश. याच काय नाश, पण नाश नाही तर का खाशी. देहाकडे जर पाहिलं तर ते आपण खास समजावा का नाश समजावा, नाश समजावा. कारण याच्यात कोण्या टायमाला कोणता रोग उद्भव माहिती आहे. देह म्हणजे आता याला जर आपण किती बी जर सजिलं हे केलं अनेक प्रकारांनी, पण याचा काय भरोसा आहे का. कारण या देहामागे किती ताप असते, 3 ताप. आधी भौतिकता, आध्यात्मिकता, आधी दैविक ताप. हे 3 ताप आहेत. या 3 तापानं कसं आहे, हे तापलेलं आहे की नाही. कारण याचा भरोसा नाही. हे जे ताप आहेत ना, याच्यातला आध्यात्मिक ताप, आध्यात्मिक ताप म्हणजे याच्यात अनेक प्रकारचे रोग राही, कोण्या टायमाला कोणता रोग उद्भव सांगता येतं. आणि आधी दैविक ताप, आधी दैविक ताप म्हणजे घेणं देणं दुसऱ्यापासून होणार, घेणं देणं. जे नाही ते उगाच फुकट एखाद्या बाहेर समजा कुठं काही सुरू असलं तिथं जर गेलो आपण, गेलो तर मग उभं तरी कम समजा ताप नाही ते काय, तिथं जाऊन जर दिसतं उभा बी राहिलं साक्षी रूपानं तरी बी काय त्याला मत येतं, नाही नाही हे साक्षी याला घ्या, मत येत नाही याला घ्या. आता घेणं देणं ताप धरत नाही. याला काय म्हणायचं, आधी भौतिकता, आधी भौतिक, आध्यात्मिक आणि आधी दैविक. आधी दैविक म्हणजे आता आधी दैविक म्हणजे त्याच की एखादी गोष्ट समजा आता आपण म्हणतो ना की आपण समजा सगळं जे काय आता धन कमी, धन कमीलं आणि धन कमीलं त्या धनाचा एक दिवस समजा आता आपल्याला हे झालं की धन ते खर्च करताना दुःख व्हायला लागला आपला. की आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक. दैवानं समजा पैसा कमीला काय म्हणजे की आता एखादा रोग जर झाला तर मग ते दवाखान्यात सगळंच घालावं लागतो नाही पैसा, त्याच्यामुळेच कमी ते लोक आहे की नाही. रोग राही काय येईल त्याची चिंता धरूच पैसा कमी चालू आहे की नाही. कशा करतो तर मला काही रोग पुढे चालून झाला तर मग नाही का, मग डॉक्टरकडे गेल्यावर मध्ये की डॉक्टर सगळं झालंय पण मी वाचलो मी वाचलो पाहिजे का, मी हाय तो आता लगेच मी मला कळून घेतलं पाहिजे मी कसा आहे, मी शरीरासारखं आहे का, की नाही. जसं त्या यानं काय केलं की एक चांगदेवानं काय केलं की आता आपण काय करतो, एक रोग काढण्याकरता सगळे पैसे खर्च करतो. समजा पैसे कमी तो खर्च करतो एका रोगात. मग आता चांगदेव हुशार होता. चांगदेव कसा आता हुशार होता, त्याला कळालं आता जर आपण जर आता जरी दवाखान्यात गेलो तरी पण या शरीराचा काय होईल, तो डॉक्टरच मारणारा मानल्यावर याला कुठं वाचणार आहे. डॉक्टरच मारणारा मानल्यावर याला कुठं वाचणार आहे. म्हणून मग चांगदेवानं काय केलं की आपल्या स्वतःच्या योग बाळा त्यानं आपला 1400 वर्ष ते काय केला टिकवी. आता ते 1400 वर्ष टिकला पण मी ते नाही असं कुठं करून घेत फाटला का नाही, फाटला का नाही. आता जवळ ते
होतो. तर मग पुन्हा द्यायचे लाड पुरी न करता ते टिकवा पुन्हा नाही नाही, हे जोपर्यंत देव कधी जाईल याच सांगता येत नाही. कारण हे देह जर परमात्मा प्राप्ती नाही केली तर मग पुढे जर समजा ह्या देहातून जर कधी आपण इथल्या वासना धरून जर इथून हे जर सूक्ष्म शरीर आपलं उठलं, या देहाचा होईल नाश, स्थूल देहाचा नाश होईल. काय होईल? स्थूल देहाचा नाश होईल, पण सूक्ष्म देहाचा नाश नाही. कारण सूक्ष्म देहाचा नाश झाला पाहिजे, है की नाही? सूक्ष्म देहाचा नाश झाला पाहिजे म्हणजे सूक्ष्म देह पण मी नाही असं कळायला पाहिजे. मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण, नाही सूक्ष्म देह. मग सूक्ष्म देह म्हणजे कसं आहे की सूक्ष्म देहाचा ज्या वेळेस समजा आपण सूक्ष्म देहाचा भाग होईल त्यावेळेस आपण जन्म मरणाचा पार होईल. अन्यथा सूक्ष्म देहाचा जर भाग नाही झाला तर आपलं जन्म मरण संपणार नाही. जन्माला कारणच काय? जन्म घेण्यालागे वाचण्याचे संकल्प. अनेक वाचण्याचं एक काय झालंय, पुच्छा तयार झाला म्हणजे मनात झाला, मन झालं, आहे नाही? कल्पना केल्या त्या मनानं अनेक वासना. मग त्या वासना कशामुळे ह्या जे त्याला दिसायला लागलं त्या दिसणाऱ्यात काय आलं ते त्याच्या नादी लागलं. दिसणाऱ्याच्या काय नादी लागलं? मनच अडकलं. काय झालं? मन त्या दिसणाऱ्यामध्ये त्याला वाटलं की नाही आता तुम्ही पहा आपल्या जे खटपटा चालू आहे आपल्या समजा न दिसणारा मी याच्यासाठी खटपट आपण करतो, काही बाहेर दिसणाऱ्या जगातल्या वस्तू आहेत त्याच्यासाठी आपण खटपट करतो. मला मी कसा वाटतो की मला वाटतं मी काहीतरी पुढे आणखी समजा मिळवलं तर मी सुखी होईल, पुढे काहीतरी मला मिळालं तर मी सुखी होईल. आणि तर मी सुखी नाही का? पण सुख शोधायला कुठं? संसारात. संसारात बुद्धी कशी झाली तर म्हणजे पागल झाली. संसारात मन जर घुसलं तर त्या मनाला शहाणं म्हणत जायचं नाही. जे मन समजा संसारामध्ये पागल झालं ना त्याला शहाणं म्हणत जायचं नाही. जी बुद्धी बी जर संसारच करीत बसली तर तिला बी शहाणं म्हणत जायचं नाही. किती मोठा असो, कोणी असो, कसा असो, पण जर परमात्मा जर प्राप्ती नाही झाली, संत संगती जर नाही घडली तर मग त्या बुद्धीला बुद्धी कसं म्हणा? जर त्यानं जर आपलं जर कल्याण जर नाही करून घेता आलं आपल्याला मग संत मध्ये ते आमची कोणाची काय बात केली ज्याची त्याने आणि स्वतःच नाश केला म्हणजे त्याने. बरं त्याला बुद्धी नव्हती दिली का परमात्मा? नाही दिली का? सगळ्याला दिली. मग त्या बुद्धीनं काय करता येतं? इथं आपल्याला निवड करता येईल, विवेक करता येईल. बुद्धीनं आपल्याला सारासार करता येईल की आसार काय आणि सार काय. लेखे सारासार विचारिता भ्रांती ते पाहे आसार सार ते स्वभावाचा नित्य जाणे. जे नित्य असत त्याला ओळखलं पाहिजे, जे सत्य असत त्याला ओळखलं पाहिजे, आणि जे असत्य असत आसार असत ते काय असत की म्हणजे देखे सारासार विचारिता भ्रांती ते पाहे आसारता सार ते स्वभावाचा नित्य जाणे. म्हणजे देखे म्हणजे पाय, सार काय आणि आसार काय. इथं आसार म्हणजे काय की आसार म्हणजे संसार, सार म्हणजे भगवान देव, है की नाही? सोप्या भाषेत. आता सोप्या भाषेत सांगायचं जर म्हणलं तर जसं आपण शेतीमध्ये पीक आता आलं जोमानं पीक आलं आणि त्या पिकाचं पुढं समजा आपण खळ केल्याच्या नंतर आपण त्या भुसाकडे लक्ष देतो का त्या धान्याकडे लक्ष देतो? धान्याकडे. मग आपण धान्य घरी आणतो आधी का भूस आणतो आधी? मग ते भूस कसं आहे? आसार आहे. भूस कसं आहे? आसार आहे. आणि सार परमात्मा सार घेतलं पाहिजे. काय घेतलं पाहिजे? सार घेतलं पाहिजे. म्हणून आपल्याला काय अशी इथं मनुष्य द्या बुद्धी, त्या बुद्धीनं काय होतं? ओळखू येत. काय ओळखू येतं की मी न जन्मणार आहे, मी न मरणार आहे, मी कसा आहे, मी सत आहे, मी चित आहे, मी आनंद आहे की नाही? माझं स्वरूप कसं आहे? आनंद स्वरूप आहे की नाही? म्हणून मी पुन्हा ज्ञान स्वरूप आहे की कशामुळे कळतं बरं? हे संत संगती. आपल्या मनानं नाही कळत.
है की नाही? आपल्या मनानं नाही खेळते. म्हणून काय केलं पाहिजे की संत संगतीमध्ये आलं पाहिजे. संत संगतीमध्ये आपण संत संगतीत येऊन बसलोय की संत काय करत असते ते आपल्या मनाला उपदेश करीत असते. तू जिथून बाजूला सरकाला ज्याच्या नादी लागला, कोणाच्या नादी लागला, मनाच्या नादी लागला. आणि मन कसं आहे की मन म्हणजे जर संसारातच ते जर त्या मनाला जर आपण कधी इकडे परमात्म्याकडे नाही आणलं तर मन मग संसारातच काय होत असतं, पागल. आता पागल झालेले माणसं लय मोठे पाहिजे ते नाही पाहिजे. अहो कशासाठी पागल होत कधी परमात्म्याचं चिंतन, परमात्मा काय आहे, मी काय आहे, संसार काय आहे, या गोष्टी आपल्याला इथं चांगली बुद्धी भेटली, चांगलं मन आहे तेवढं साधून घ्यावं, है की नाही? आता मन जर वेळ झालं तर मग काय कर आणि होत नाही का संसारामध्ये मन आपण किती माणसं पाहिजे ते काय झाले की म्हातारपणे त्याला काय की त्याला त्या मनानं वेळ झालं, त्या मनामध्ये प्रपंचाचं की पूर्ण मृत्यूची पाय काय म्हणजे नाथ महाराज म्हणजे पूर्ण मृत्यूची पाय ते वार्धक्य वाजले होते तरी धाय विषयावर आठवण धरी मरणाचा त्याला माहितच नाही. एक दिवस आपल्याला हे जे शरीर आहे शरीर जाणार आहे. मग शरीर जाण्याच्या अगोदरच काय करा आपण की आपलं स्वरूप काय आहे हे ओळखावं. आपलं स्वरूप काय करा ओळखावं. आणि इथं काय होत असतं आपल्याला संत संगतीमध्ये ओळखीत असत. असं इथं ज्ञानेश्वर महाराज काय म्हणाले की जेने भ्रांतीपासून हिरत गुरुवाक्य मन धुतले, है की नाही? म्हणून काय माहिती की ज्या पुरुषाने मनाला कामापासून हिरावून घेतली, गुरुवाक्याने स्वच्छ धुतले आणि मग आत्मस्वरूपी घातले ऋणी, जे आत्मस्वरूपात शिरवून घेतली. सारांश की त्या मनाला काय केलं जाय ना की शिकविलं, मनाला काय केलं शिकविलं. गवळणीचं मन कसं जात की गवळणीला देव भेटावा असं त्याच्या देवासाठी मन वेळ जात, देवासाठी तळमळ यायची नव्हती का? जितकी आपल्या ठिकाणी तळमळ पाहिजे तितकी आपल्या ठिकाणी काय पाहिजे तळमळ पाहिजे. मग त्या मनाला काय केलं पाहिजे, या अनेक विषयाच्या नादी लागलेलं मन, त्या भ्रमात अडकलेलं मन म्हणजे या भ्रांतीत अडकलेलं काय मन, त्या मनाला काय करायचं की संत संगतीत आलं की ते संत मग त्या मनाला शिकित असते की तू ज्या तुला वाटतंय खरं की त्या मनाला काय होत असतं की आपलं मरण आवडत नसतं कोणाला आणि न मरण त्याला माहित नसतं. काय होत आपलं मरण आवडत नसतं आणि न मरण त्याला माहित नसतं. म्हणून मग ते मन काय होतं की ते बाहेर बाहेरच पळत, कुठं बाहेरच पळत, अनेक विषयाच्या वासना धरत बाहेरच सुटत. म्हणून त्या मनाला काय करायचं त्या अनेक विषयाच्या ज्या वासनेमध्ये मन अडकलेलं आहे त्या मनाला संत काय करत असते की त्या मनाला उपदेश करत असते, मनाला उपदेश करत असते की काय की नको नको मना गुंतू माया जाळी, हे मायाचा पसार आहे, याच्यात अडकलच नाही पाहिजे मनाला. आणि मनाला काय केलं पाहिजे की मनाला आत्मस्वरूपाकडे नेलं, आत्मस्वरूपाकडे नेले की त्या मनाचा काय होत असतो शिव मनच राहत, काय होत मनच राहत. कारण मन काय होतं की आत्मस्वरूपाकडे नेलं. आता तुम्ही मला सांगा आता मन तरी काय की मन तरी म्हणजे की एक पंचमहाभूताच हे की पंचमहाभूतापासूनच काय झाले की मन बुद्धी चित्त हे पण काय सूक्ष्म देह, ते हे पण याला सूक्ष्म देह मानलेले पण काय हे जडच आहे नाही, सूक्ष्म जड. मन कसं असं सूक्ष्म जड आहे आणि मी कसा आहे तर सूक्ष्म चेतन आहे की नाही, मी कसा आहे सूक्ष्म चेतन आहे. आता मग असं माझं स्वरूप आहे. मग असं समजा असं त्या मनाला जर आपण दाखिलं आणि त्या मनाला तसा उपदेश जर केला की मग पुन्हा जो मन राहील त्या मनाला काय करायचं मग या भ्रांतीतून बाजूला घ्यायचं आणि त्या मनाला शिकवायचं की तू या मनावर कसं आहे वेगळा आहे. मन पण कसं आहे जाणण्यात येणार आहे का मन आहे. जर आपण विचार केला की ज्या वेळेस समजा आता सुसुप्ती अवस्थेत असतो आपण, 3 अवस्था आहे जागृती स्वप्नी आणि सुसुप्ती. तर मग ज्या वेळेस
आपण सुसुप्ती अवस्थेत जातो त्यावेळेस मन राहत पण कसं राहतं मन की अज्ञानात लीन होऊन राहत आहे की नाही. मन काय होत असतं त्या अज्ञानात लीन. पण जागृतीत आलं की ते मग त्याचं सुळसुळाट उठत चिपचिप बसायला तयार नाही. म्हणून मग मनाला काय केलं पाहिजे की ज्यावेळेस समजा आता जागृती आहे ना, जागृती अवस्था कोणी पाहिली आपण पाहिजे, स्वप्न अवस्था कोणी पाहिली आपण पाहिजे, सुसुप्ती अवस्था. मग आता ह्या तिन्ही अवस्था आहे का, मग ह्या तिन्ही अवस्था तिन्ही अवस्था कळत्या तिन्ही मला कळत मी मला कळतो. मग ह्या काय झाल्या या कधी आहेत आणि कधी नाही. ज्या वेळेस समजा स्वप्न पडतं त्यावेळेस जागृती राहते का, कधी जागृतीमध्ये स्वप्न पडलं कधी घडलं का असं की नाही म्हणजे आता आम्ही आता सध्या जागृतीमध्ये आता तर आम्हाला स्वप्न असं होईल कसं शक्यच नाही. मग ज्या वेळेस समजा आता आपण जागृतीचे स्वप्नाचे सुसुप्तीचे कोणी या जे तिन्ही अवस्था आहेत या अवस्थेचा बदल आहे. माझा बदल आहे का, कोणाचा बदल आहे, मग त्या तिन्ही अवस्थेचा बदल आहे. माझा काय तर बदल नाही. म्हणून मग मी कसा आहे या तिन्ही वेगळा आहे. या तिन्ही काय ना याचा बदल आहे आणि मी या तीनहून वेगळा असल्यामुळे मग या तिन्ही मला कळालं. तिन्ही अवस्था कोणाला कळाल्या, मलाच कळाल्या. म्हणून मग मी कसा आहे तर मी जाणणार, मी कसा या तिन्हीचा साक्षी. तिन्ही अवस्था कारण ह्या याला अधिष्ठान म्हणलं तर ब्रह्मस्वरूप. कारण सर्प जरी दिसला तर त्याचा आपल्याला काय करायला पाहिजे की तो सर्प बी कशावर भासला, दोरीवर काहीतरी वस्तू लागली का नाही. तसं समजा ते बी जर भासत असेल तर ते त्याला अधिष्ठान काय असेल तर ब्रह्मस्वरूपावर ते बी काय होत असतं ब्रह्मस्वरूपावर भासत. पण ते नुसतं कल्पना मात्र आहे, कल्पना मात्र. ते येत जात म्हणून त्याला काय म्हणायचं सत स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय कल्पना मिथ्या आहे की नाही. हे कसं आहे तर कल्पना मात्र आहे आणि हे नित्य आहे. म्हणून तसं माझ्या ठिकाणी कधी मृत्यूच आहे कधी नसणं आहे. माझं असणं जर आपण जर विचार केला की माझं असणं कधी नाही सदा माझं असणं. जर आपण कधी महाराज आपल्याला सांगतात की कधी समजा सोने रूपानं कधी नाही, कधी बी दिसायला बी सोनच, दिसायला काय सोनच, असायला बी सोनच. आणि मग जर आता आपण जर सोन्याचे अलंकार केल्याने मग जशी कल्पना केली तसं त्याला नाव आलं पुढं. काय आलं, नाव आलं पुढं. मग ते नाव कळलंय का, नावात बदलले का नाही. आणि मग सोन्यात काही बदलले का नाही, सोन्यात कधी बदल झाला का. ते कसं आहे दिसायला सोनं ना असायला सोनच आहे. म्हणून मग आता मी कसा आहे तर माझा कधी बदल नाही आणि याचा बदल आहे. म्हणून मी न बदलणार आहे की नाही. मी कसा आहे न बदलणार, मी जाणणार न बदलणार आहे की नाही. म्हणून आणि हे कसं आहे दिसून न जाणणार आणि मी न दिसून जाणणार. हे कसं आहे दिसून न जाणणार आहे की नाही. हे दिसून न जाणणार आणि मी ज्याला कळतं तो दिसतो का, ज्याला कळतं तो दिसतो का नाही दिसत. आणि जे दिसत त्याला कळतं का. आता जर आपण विचार केला आता जे दिसत त्याला कळतं का. आता हे शरीर आपल्याला दिसलं, शरीराला कळतं का, शरीराला कळतं शरीरात. आता शरीर म्हणजे इंद्रिय, इंद्रियाला कळतं का इंद्रियाद्वारे मनात मला कळतं आहे की नाही. इंद्रियाद्वारे मनात मला कळतं. मग मनात मला कळतं म्हणजे मग आता मी कसा आहे हे शरीरावर वेगळा आहे. आणि मग माझ्या ठिकाणी भ्रम कशाचा धरला होता मी, या शरीराचाच भ्रम धरला. शरीराला मी मानण्याचाच काय झाला भ्रम झाला. म्हणून आपल्याला काय करते की संत संगतीमध्ये भ्रम घालवायचा. कारण संत काय सांगत असेल की तू फक्त तुला बुद्धी विचार कर, विचार केला की तुला काय कळत की
मी कसा आहे आणि हे कसं आहे, जग कसं आहे आणि मी कसा आहे. तर मग जग म्हणजे दिसून न जाणणार आणि मी न दिसून जाणणार आहे की नाही. म्हणून मग मी कसा आहे तर जाणणारा कधी त्याच्या ठिकाणी नाशिक का त्याच्या ठिकाणी कधी बदल नाही का. आणि जगाच्या ठिकाणी जगाचा बदलच चालू आहे. याची उत्पत्ती स्थिती लय सारखं सुरूच आहे. का कधी थांबलाय. म्हणून मग मी बदलणार आहे का नाही, न बदलणार. मग मी न बदलणार आहे म्हणल्यावर मग मी न जन्मणार आहे आणि हे जन्मणार आहे. मग आता हे मारणार आहे आणि मी न मारणार आहे. मग आता न मारणारा मानल्यावर मग आता मी न मारणारा मानल्यावर देव मरतो का. आणि मी बी मरत नाही. मग आता मी मरत नाही आणि देव मरत नाही मला, मग आता दोन्ही कसे झाले, काय शिल्लक राहिले. दोन्ही कसे झाले, एकच झाले. म्हणून मग मी देवाहून वेगळा आहे का मी देव. मी कसा आहे तुम्ही देवाच नाही. मी तो वासुदेव तत्व. पण काय होईल कळू हे विचार संत सांगितले केल्यावर कळण बाबा. आपल्या मनाने कसं कळत. जर आपण समजा महाराजाच्या संगतीत ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीत येऊन बसलो की मग आपल्याला कळत की मी कोण आहे हे आपल्या लक्षात येईल आहे का नाही. आणि जर आपण जर संत संगती नाही केली आणि उगाच गप्पा हाणे जर बसलो तर ते काय होईल की नाथ महाराज बोलायचं तर काय बोला देवाबद्दलच बोला आहे का नाही. अर्थ गलबाला करूच नका म्हणले. आणि आपलं सगळं बोलणं म्हणजे जर आपण संत संगती ज्याला संत संगती होत नाही त्याचं बोलणं म्हणजे संसारातलं बोलणं म्हणजे नाही. कारण संसाराने कधी कल्याण झालंय का जीवाचं झालंय का. आणि जीव परमात्म्याकडे इकडे जर आणलं अहो जीवपणा राहतच नाही. संत संगतीत आल्यावर जीवपणा राहतो का काय का नाही. जसं 3 दोष असते मन विक्षेप आणि आवरण. आवरण नावाचा दोष संत संगतीमध्ये आलं ते राहतच नाही. संत काय करत असेल की ते मग ओळख तुला बुद्धी तू कसा आहे तर तू याला पाहणार आहे. तू कसा आहे याचा साक्षी आहे की नाही. तुझा काय जन्म नाही आणि याचा जन्म आहे की नाही. याचा नाश आहे तुझा नाश नाही. म्हणून काय म्हणते की याचं ओळख म्हणजे देणे भ्रांतीपासून कीर्तन आणि गुरुवाक्य मन धुतले. आता मन काय असं दगडावर नेऊन आपण धुण्याची वस्तू आहे का. काठीनं त्याला काय झोडता येते. पण त्याला संत संगतीमध्ये गेले की संत काय सांगत असते त्याला मिळालेलं काय आपल्याला जर परमात्मा प्राप्तीला जर आड येत असेल काय येत हे संसार आणि मन कशाच्या नादी लागलेले संसाराच्या. म्हणून मग आता या मनालाच काय या संसारातून बाजूला घ्यायचं. काय करायचं की या नसलेल्या संसाराच्या नादी लागले म्हणून या मनाला संसारातून बाजूला संत संगतीमध्ये घ्यायच असते. जेणे भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य म्हणून होत की नाही. मनामध्ये काय होत असत ज्ञान काय होत असत मनामध्ये ज्ञान होत असत की मग मनामध्ये ज्ञान झाल्यावर ते मन राहत. मन राहते का तर कधी मन शिल्लक उरत का मग का नाही होत. मनामध्ये काही शिल्लक संशय राहतो का आपल्याला नीट जसं आपल्या लक्षात एकदा आलं की बाबा मी कसा आहे तर मी न जन्मणार आहे मी न मारणार आहे की नाही. आणि हे जन्मणार आहे मारणार आहे. म्हणून मग असं आपल्याला एकदा लक्षात त्या मनामध्ये असं आपण फक्त समजा केलं की बाबा हे काय याच्यासारखं मी नाही. फक्त हे एक माध्यम आहे. हे काय की आपल्याला कळण्यासाठी काय आहे की ज्ञान इंद्रिय नाही. ज्ञान इंद्रियाने काय आपल्याला ज्ञान होत असत नाही. ज्ञान इंद्रियाने काय होत असते की आपल्याला ज्ञान होत असतं. आणि ते ज्ञान कुठं होत असतं तर मनात. कुठं कळणं कुठं मनात आहे का मनाला कळतं. मनाला जर कळतं मनाला जिकडे मन लगेच सुटलं की तिकडे आपण लगेच सुटू. तसं होत लगेच नाही होत तसं. म्हणून मग ते मनाला कळत नाही. मनाला त्या मनाच्या नादी कधी लागायचं नाही. त्या मनालाच काय करायचं उलट इकडे ज्या भ्रमात ते मन घुसायलं
मायेमध्ये त्या टिकून त्याला हिंसावून घ्यायचं आणि त्याला कुंकडण्याचं आत्मस्वरूपाकडण्याचं स्वरूपाकडण्याचं आहे की नाही. त्या स्वरूपाकडे नेलं की मन राहत नाही. मग काय तर मन म्हणजे त्या मनाचा शेवट. मन हे राम झाले, मन हे राम झाले, पुन्हा काय शिल्लक राहतं का, आहे की नाही. म्हणजे आपल्याला आपलं ज्ञान मी कोण आहे असं संत संगतीत आल्यावर काय होत असतं, कळत असतं. आणि असं कळाल्यावर मग पुन्हा आपल्याला जन्म मारण्याची काय चिंता राहते का, काय. आता फक्त काय आपल्याला काय करण्याची गरज आहे, संत संगतीत आलो, संतांनी सांगितलं आपल्याला की बाबा तू न जन्मणारा न मारणारा आहे, सत्य चित्त आनंद आहे, तुझं स्वरूप आहे, असं आपल्याला कुठं संत संगतीत आल्यावर कळालं. मग आता आपल्याला काय की निश्चय करण्याची गरज आहे की नाही. याच्यामध्ये आपल्याला ठामपणे की मी कसा आहे तर मी न जन्मणारा, जरी असलो तुम्ही साक्षी रूपा, मी काय याचा साक्षी. जसं समजा आता नदीला पूर आला म्हणलं, मग आता त्या पुरात उडी हाणे जाता नदीच्या काठाला बसून मस्त ते पुराचं पाणी बघावं. त्या पुरात जर उडी हाणली तर आपण वाहून जातो ना. वाहून गेल्या मग काय करेल. त्याच्यामुळे आपण काय करायचं की साक्षी रूपान. आपल्याला काय भीती आहे का, काहीच भीती नाही. मग जरी जर आपण संसारात असलो तरी मग कशा रूपान राहायचं, साक्षी रूप. मी आता करता आहे का नाही, कारण करता करिता कोण आहे ते ईश्वर आहे की नाही. करता करिता कोण असेल तर परमात्मा देव आहे की नाही. सगळं करणारा कोण आहे, देव. असं आपल्याला नीटनेटकं काय झालं पाहिजे, आपल्या लक्षात आलं पाहिजे आहे की नाही. म्हणून की हे नीटनेटकं असं लक्षात आलं मग आपल्याला की पुढचं आपलं जे काही आता ह्या शरीरानं आपण आता एकदा आलो, ह्या शरीरानं आता आपल्याला इथंच काय झालं पाहिजे की आपलं हे जन्म मरण संपलं पाहिजे. पुन्हा जन्माला याचं काम राहिलं नाही पाहिजे, कारण ह्या शरीरानं आपल्याला तसं करता येते आहे की नाही. येण्याची शरीरा येण्याची सरी आहे की नाही, सरलं पाहिजे. तुका म्हणे का मरण्याची सरी आहे की नाही. म्हणजे एकदा आता हे मिळालं की तुकाराम महाराज मध्ये आता पुन्हा नग आहे की नाही, पुन्हा नग. आणि पुन्हा जर नग पाहिजे असेल तर मग आता इथं परमात्मा प्राप्ती घेऊन लवकर मोकळं झालं पाहिजे. आणि लवकर मोकळं होऊन काय की आपलं आपण त्या महिमेत राहिलं पाहिजे आहे की नाही. की जेणे भ्रांती पासून हिरतले गुरुवाक्य म्हणत होतले म्हणून आत्मस्वरूपी घातले आरुणीय. की आत्मस्वरूप माझं कसं आहे, ब्रह्मस्वरूप. माझं स्वरूप कसं आहे, ब्रह्म आहे की नाही, चैतन्य. माझा चैतन्य ब्रह्मस्वरूप नाही का. आता हे जे स्वरूप आहे आपलं, जे आपण समजा जग पाहलो, हे माझं स्वरूप नाही. हे मायेचं काय आहे की, जग म्हणजे काय, माया काय आहे की. म्हणून मी तसा नाही, कारण मग जगाची उपस्थिती ती लय आणि माझ्या ठिकाणी उपस्थिती ती नाही. म्हणून मग मी कसा आहे तर मी त्या देवाहून वेगळा नाही, असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि असं आपण लक्षात घेतलं की निश्चितच आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पुन्हा सतत 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 संत संगती कधी. आता समजा आपण संत संगती केली आणि पुन्हा म्हणलं की नाही नाही आता बस झालं आपलं काम, उद्या येण्याची काय गरज नाही, असं मानल्याने काय होत असतं की मग ते जमत नाही. संत संगती काय करायचं की अखंड संत संगती. जोवर समजा आपल्याला हे शरीर आहे आपले, जोवर संत संगती पडून राहीन ते काही उगाच संताची न मागे न तरी काही आहे की नाही. कारण संत संगती जर आपण गेलो की संत संगती संत आपल्याला सांगते की बा तू त्या देवा वेगळा नाही, कारण तू जीव नाही. जीव कोण आहे, देव आहे असं संत सांगत असतात. आणि मग आता जीव देव आहे म्हणल्यावर ज्यावेळेस आपल्याला संत आपण कळालं मग काय झालं, फक्त झालं आहे की नाही. मग काय म्हणजे ओळखीला हरी, काय म्हणायचं मग ओळखीला हरी, धन्य तो संसारी. आणि मोक्ष त्याच्या घरी दिसत काय कमी आहे का, काय कमी पडे का, काहीच नाही कमी पडत. मोक्ष त्याच्या घरी सिद्धीच आहे. पण कधी सद्गुरूच्या संगतीत आहे, बंधुगुरूच्या संगतीत नाही. सद्गुरु मिळाले पाहिजे आणि सद्गुरु विश्वास पाहिजे नाही. सद्गुरु काय पाहिजे, आपला विश्वास बसला पाहिजे. कारण तिथं आपल्या ठिकाणी काही पुन्हा मनात असे बारीक सारीक संशय काही निघाले नाही पाहिजे. जसं गुरुला सांगितलं
तसं आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. हेच यायचं खरं गुण नाही. जसं महाराज सांगत असते की जसं आता महाराजाचं जे वागणं आहे बाबाच आहे की नाही, की त्याच्याकडे पाहून आपण वागलो पाहिजे. त्याच्याकडे पाहून आपण आपल्या बी जीवनामध्ये मग काय होत असतो, त्याचा अनुभव येत असतो, बदल होत असतो. आणि बदल झाला की काम झाला. बदल झाला की काय झालं, काम झालं. आता मला मी कसा आहे बाबा, तर मी न मारणार आहे असं आलं ना लक्षात. आणि शरीराकडे पाहिलं तर हे मारणार म्हणा किंवा मेलेलं जे जिथं गावात नाही, याला कळत नाही म्हणल्यावर याला तिथं मानायचं कामच नाही. याला कळत नाही म्हणल्यावर याला तिथं मानायचं काम आहे का? तिथंच म्हणतात ना, त्याला कळत नाही त्याला काय म्हणावं तिथं मेलेलं. हा, जरी मनाच्यात असलं तर मग ते स्वतःहून विलक्षण आणि पण असं कधी कळत असतं संत संगतीमध्ये आले की काही राहत नाही शिल्लक. कारण आता संत संगती अशी वाढीत गेलो की रोज महाराजाला विचार आम्हाला आणखीन सांगा. रोज आपण एक तास चिंतन करीत असलो तर आणखीन पुन्हा अर्धा तास पुन्हा वाढवा, आहे का नाही? कारण हे चिंतने काय होत असतं तर तदरूपता, आहे का नाही? म्हणजे चिंतनामध्ये काय होत असते की माणसाला म्हणजे मला मी कळलं की पुन्हा शिल्लक संसाराचं हे मायेचं जाळं माझ्यापाशी टिकत नाही, आहे की नाही? हे काय होत आहे, टिकत नाही. असं सद्गुरूच्या संगतीमध्ये कळत असतं. ते असं शिकित असते किंवा ते की तुमची तुम्हाला बुद्धी आहे ते काय करत असते, फक्त तू आपल्या ठिकाणी जे आहेच, आपल्या ठिकाणी नाही का, आपल्या ठिकाणी मन आहे, बुद्धी आहे का नाही? मग याला काय करत असते ते की ते म्हणते फक्त तू तुपली बुद्धी जागी, विवेकावर काय कर जाग होय, आहे की नाही? विवेकावर काय होय, जाग होय. आणि विवेक करता येतो आपल्याला, ओळखू येत नाही आपल्याला. इतर जीवाला नाही ओळखू येत. इतर जीवाला सामान्य ज्ञान आणि मनुष्य देहात काही विशेष ज्ञान आहे नाही. इथं कारण ही बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवर राजा सकळ असे, आहे की नाही? इथं अशी बुद्धी आहे, या बुद्धीनं आपल्याला सिद्धी प्राप्त करून घेता येते, आहे की नाही? म्हणून संत संगती अशी करून टाकली पाहिजे, आपलं आपण कल्याण करून घेतलं पाहिजे. संत संगती अखंड केली पाहिजे. संत संगती करीत असताना कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये संशय नाही पाहिजे. एक बी संशय मनामध्ये राहायला नाही पाहिजे. जरी एखादा असला तर आपण त्याच्याबद्दल त्याला लगेच विचारलं पाहिजे, महाराज असं माझ्या ठिकाणी मला सांगा बरं, मला कसं येतं सांगतच नाही ते. कधी आपल्याला त्याने नाही म्हणले का, कोणतं काही किती किरकोळात विचार तरी ते सांगायला तयारच येतं. फक्त आपण तेवढी आपली तळमळ ठेवली पाहिजे, आहे की नाही? कारण आपलं कल्याण आपणच करणार आहे की नाही? फक्त आपल्याला सुखरूप जाण्याची गरज आहे की नाही? म्हणून मग अखंड अशी संत संगती करून आपलं कल्याण करून घ्यायचं. आता कारण आता झालेली सेवा जे काय असेल हे समजा, आता मी एक कधी प्रवचन केलेलं नाही, पण आता आज योगायोग आला की सगळ्याची जी जाऊदी म्हणले बोला तर काय असं ना आपले तोडके मोडके शब्द एक मांडण्याचा सगळ्या समोर प्रयत्न केला मी. कारण हे असंच या ओवीचा अर्थ असन, असं काय ज्याच्या बुद्धीला जसं जमत तर तशा पद्धतीनं अनेक प्रकारांना आपण आपल्या पद्धतीनं वेगळा मांडण्याचा प्रयत्न असतो प्रत्येकाचा. माझ्या बुद्धीला जसं समजा सुचलं तसं मी एक मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता याच्यात जे काय चांगलं असेल, जे तुमच्या मनाला चांगलं वाटलं असेल तर ते आमच्या महाराजाचे शब्द आहेत काही. आणि जे काय समजा मला चुकलं असेल, माझ्याकडून मागं पुढे झाला असेल शब्द, अनेक बोलता बोलण्याच्या वर्गामध्ये होऊन जाते, चुकलं असेल तर ते समजा माझ्या बुद्धीचे दोष असतील म्हणून असं गरीब धरा सगळे जण मिळून सगळे आपले सुरते मंडळी आणि देवीला इथेच आपण काय करू, पूर्ण विराम देऊ. कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल आता विश्वात्मके देवे येणे मागितले पोषावे, तो सोनी मद द्यावे सायदान लेखांची मंडळी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो, उदा परस्परे जडो मैत्र जीवांची सुनितरांचे तिमिर जावो, ईश्वस्व धर्म सूर्य पाहो, तो देवांशील तो केला हो प्राणिता वर्ष सकळ मंडळी ईश्वर निश्चयाची मांडी आली, अनावर्त भूमंडळी चला
फिरे अर्णव भिक्षांची चंद्र लांछन मार्कंडलिका बहीण हे सदाई सर्व सज्जन पूर्ण हो निधीने योगी भजितो आदि कृती अखंडित आणि अखंड भजवे विशेष लोकी द्रष्टा द्रष्ट विजय व्हावे एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान बसावो येणे परिज्ञान देवो या दान येणे परिज्ञान देवो या नवी वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय जगन्नाथ तुकाराम महाराज की जय शांती महाराज की जय महाराज की जय सब संतन